भोंदू अशोक खरात याच्यासोबत असलेली जवळकी चाकणकर बहिणींना चांगलीच भोगावी लागते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि याच्यानंतर त्यांच्याच बहीण प्रतिभा गणेश चाकणकर यांना आता थेट ईडी कार्यालयाने नोटीस पाठवलेली आहे. काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. भोंदू अशोक खरात हा लैंगिक अत्याचार आणि यासोबतच कोट्यावधीची जी मोहमाया त्यांनी जमा केलेली आहे, यासाठी त्यांनी जी बँक खाती उघडली त्याच्यामध्ये अवैध पद्धतीने पैसे येणे आणि दुसऱ्यांच्या खात्यावरनं स्वतः वारसदार लावून मोठ्या प्रमाणात अकाउंटचे ट्रान्झॅक्शन करणे, याबाबतच्या ज्या तक्रारी आहेत त्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या आहेत. यामध्ये राहुरी असेल, यासोबतच शिर्डी असेल, अशा वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये जी गुन्हे आहेत ती दाखल झालेली आहेत. यामधनं या भोंदू अशोक खरातने जगदंबा पतसंस्था आणि यासोबतच समता पतपेढी, जी कोपरगावची काका कोयटे यांनी स्थापन केलेली जी पतसंस्था आहे, पतपेढी आहे, त्याच्या माध्यमातून या भोंदू खरातने म्हणजे आपल्या भक्तांच्या नावावर खाती उघडली आणि त्याच्यावरनं कोट्यावधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन या भोंदू अशोक खरातने केलं. याच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती जी आहे ती घेतली. म्हणजे खाती दुसऱ्याच्या नावावर उघडायची आणि स्वतः आपण वारसदार बनून अकाउंटचं ट्रान्झॅक्शन करायचे अधिकार स्वतःकडे ठेवायचे. म्हणून की काय, काही दिवसांपूर्वीच शिर्डी पोलिसांनी प्रतिभा गणेश चाकणकर म्हणजे सख्या बहिणी, सख्या जाऊ रुपाली चाकणकर यांच्या त्या बहीण आहेत आणि त्यांना देखील शिर्डी पोलिसांनी या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं. मात्र या ठिकाणी माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर अशा बोलल्यात का हे काय प्रकरण आहे, मला ह्याबाबत काहीच माहिती नाही. कारण की हे माध्यमांमध्ये मी बघितल्यानंतर मला ह्या गोष्टीची कल्पना मिळाली, म्हणून मी स्वतःहून शिर्डी पोलिसांकडे चौकशीसाठी दाखल झाले. मात्र ह्यामध्ये तथ्य किती आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की जवळपास 33,000 सेकंदपेक्षा जास्त सेकंद म्हणजे जास्त बोलणं हे रुपाली चाकणकर आणि भोंदू अशोक खरात यांच्यामध्ये झालेलं आहे. हे एकटं रुपाली चाकणकर या फोनवर बोललेल्या नाहीत, तर प्रतिभा गणेश चाकणकर, ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण देखील आहेत, जाऊ देखील आहेत, त्यांनी तब्बल 236 कॉल या भोंदू अशोक खराचे आणि त्यांचे झाल्याचं देखील जो CDR आहे तो या ठिकाणी अंजली दमानिया ज्या आहेत त्या सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि त्यांनी हा जो संपूर्ण डेटा जो आहे तो माध्यमांसमोर ठेवला. खरं तर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला, त्याच्यानंतर बहिणीची चौकशीही या शिर्डी पोलिसांनी केली. मात्र आता थेट ईडीने या ज्या प्रतिभा चाकणकर आहेत त्यांना समज बजावलेला आहे आणि त्यांच्या खात्यावरनं जवळपास 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन, जवळपास ही अमाऊंट 25 कोटीपर्यंत असू शकते असं देखील सांगितलं जातं. म्हणून की काय, त्यांना ईडीने ह्या ठिकाणी मुंबईच्या त्यांच्या कार्यालयामध्ये येत्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी खरं तर बोलवलेलं आहे. मात्र यामध्ये तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे. मात्र या भोंदू खराशी असलेली ह्यांची ही जवळकी अक्षरशः चाकणकर बहिणींच्या अंगलट आल्याचं देखील समोर आलेलं आहे. कारण की भोंदू खरात हा फसवणुकीच्या 9व्या गुन्ह्यामध्ये SITच्या ताब्यात आहे. प्रतिभा चाकणकर यांची आता ईडीमार्फत चौकशी होणार आहे आणि रुपाली चाकणकर ज्या गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणावर ज्या मौन बाळगून बसलेल्या आहे, त्यांचा राजीनामा त्यांना महिला आयोगाचा या ठिकाणी अध्यक्षपदाचा द्यावा लागलेला आहे आणि आता आपल्याच बहिणीला ईडी कार्यालयातनं समन्स या ठिकाणी बजावण्यात आलेलं आहे. कारण की काही दिवसांपूर्वी ईडीचं जे पथक नाशिक असेल, मिरगाव असेल, या भोंदूबाबाची जी प्रॉपर्टी आहे, शिर्डी असेल, या ठिकाणी जेव्हा दाखल झालं होतं त्यावेळेस ईडीने जी कागदपत्र आहेत, जी अकाउंट्स आहेत, त्यांची देखील कागदपत्रांची जप्ती या ठिकाणी केलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर ह्या भोंदू खराच्या तृप्तबाला या आलिशान बंगल्यातून एक मोठी लक्झरी कार जी आहे ती देखील जप्त करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या कल्पना खरात आहे, ज्या भोंदू अशोक खराची पत्नी आहे, ती सध्याच्या परिस्थितीमध्ये फरार आहे. जामिनासाठी तिची धावपळ आपल्याला पाहायलाच मिळते आहे. मात्र ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अद्याप अटक कुणालाच झालेली नाही आहे. प्रतिभा चाकणकर यांची पूर्वी जी शिर्डी पोलिसांनी चौकशी केली, त्यानंतर ईडीने जी चौकशी केली आणि ह्या चौकशी अंती आता प्रतिभा चाकणकर यांना थेट ईडी कार्यालयामध्ये हा संपूर्ण अकाउंटचा लेखाजोखा देण्यासाठी, हिशोब देण्यासाठी आता ईडी कार्यालयामध्ये जावं लागणार आहे. त्याबाबत जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणारच आहोत. मात्र या
भोंदू बाबाच्या आणि या ईडीच्या प्रकरणामध्ये काय अपडेट समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.